लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. शिंदखेडा नगरपंचायत उपनगराध्यक्ष पद सेटिंगसाठी नाही तर योग्य माणूसच हवा. शिंदखेडा नगरपंचायत शिंदखेडा इथं उपनगराध्यक्ष पदाची निवड म्हणजे कोणाचं उपकार फेडण्याचा किंवा राजकीय सेटिंगचा विषय नाही असा थेट इशारा आता जनतेतून दिला जातो आहे. नगराध्यक्षपदी महिला असताना उपनगराध्यक्षपदी कर्तृत्ववान, धडाडीचा, चारित्र्यवान पुरुष प्रतिनिधीच हवा अशी ठाम व आक्रमक मागणी नागरिक करत आहेत. भाजपकडे नगरपंचायतमध्ये 11 नगरसेवकांचं स्पष्ट बहुमत असून काँग्रेस 1, राष्ट्रवादी शरद पवार गट 1 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडे 4 जागा आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्ष भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित मानलं जात असलं तरी कोणताही कागदी नेता किंवा बंद खोलीतील निर्णय जनतेला मान्य नाही असा रोष व्यक्त करत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या नगराध्यक्षा कलाताई माळी असताना शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यात ताळमेळ अत्यंत गरजेचा आहे. गटनेता राकेश माळी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा, जनतेसाठी लढणारा आणि दबावापुढे न झुकणारा उपनगराध्यक्ष हवा अशी स्पष्ट मागणी नागरिकांमधून पुढे येते आहे. शिंदखेडा शहराला आज नावापुरते पदाधिकारी नको तर काम करणारा, रस्त्यावर उतरून प्रश्न सोडवणारा आणि स्वच्छ चारित्र्याचा नेता हवा असा सूर जनतेमधून उमटत आहे. भाजपचे प्रभाग क्रमांक 11 मधून निवडून आलेले मनोहर पाटील तर प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वोच्च लीड घेऊन निवडून आलेले सुयोग भदाणे यांच्या नावाची चर्चा प्रभागनिहाय सुरू आहे. आता पक्षश्रेष्ठी कोणाला उपनगराध्यक्षपदी बसवते यावर शिंदखेडाचे राजकीय भविष्य ठरणार आहे. अन्यथा चुकीची निवड झाल्यास जनतेचा संताप येत्या काळात विधानसभा निवडणुकीत व्यक्त होणार अशी चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे. एकंदरीत पाहता संपूर्ण शहराचं लक्ष या निर्णयाकडे लागलं आहे. मुख्य संपादक भूषण पवार.